एक ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे आरोपी रोहित आर्यानं पोलिसांवर गोळीबार केल्याची माहिती मिळते। या क्षणाची ब्रेकिंग न्यूज, आरोपी रोहित आर्यानं पोलिसांवर गोळीबार केलेला आहे। मुलांना वाचवताना पोलिसांनीही आर्यावरती गोळी चालवली आहे। रोहित आर्याच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली असल्याची माहिती मिळते। आरोपी रोहित आर्या यानं तब्बल 17 मुलांना डांबून ठेवलेलं होतं। पवईमध्ये ही घटना घडली। या सर्व मुलांना तर वाचवण्यात आता पोलिसांना यश आलेलं आहे। मात्र या प्रकरणामध्ये आता पोलीस आणि आर्या यांच्यामध्ये गोळीबार झाला असल्याचं कळतंय। पोलिसांनी सुद्धा आर्यावरती गोळी चालवलेली आहे आणि आर्यानं सुद्धा पोलिसांवर गोळी चालवली असल्याची माहिती मिळते। रोहित आर्याच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली असल्याचं कळतंय। रोहित आर्याच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागलेली आहे। आरोपी रोहित आर्या याच्या संदर्भातली ही मोठी बातमी समोर येते आहे। मुलांना वाचवत असताना खरं तर ही संपूर्ण घटना घडली असल्याची माहिती आहे। मोठी बातमी आहे, रोहित आर्याचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आलेला आहे। या क्षणाची सर्वात मोठी घडामोड, पोलिसांच्या गोळीबारात रोहित आर्याचा मृत्यू झालाय आणि रोहित आर्याचा पोलिसांनी एन्काउंटर केला असल्याचं आपण पाहतोय। पवई मधली घटना होती। 17 मुलांना रोहित आर्यानं किडनॅप केलेलं होतं, डांबून ठेवलेलं होतं आणि आता अखेर पोलिसांकडून रोहित आर्याचा एन्काउंटर झालाय। तर रोहित आर्याचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आलेला आहे। रोहित आर्या याला पोलिसांनी गोळी झाडलेली होती आणि त्याच्या डाव्या छातीमध्ये गोळी लागलेली होती। पोलिसांच्या गोळीबारामध्ये रोहित आर्याचा मृत्यू झालेला आहे। रोहित आर्याचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आलेला आहे। मुलांना वाचवताना पोलिसांकडून रोहित आर्यावर गोळीबार करण्यात आला होता। डाव्या छातीवर त्याला गोळी लागलेली होती आणि त्यामध्ये रोहित आर्याचा मृत्यू झालेला आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, देखील आपण पाहतोय की रोहित आर्याच्या ताब्यामध्ये असणारी 17 मुलं होती, त्यांना रेस्क्यू ऑपरेशन तर रोहित आर्याचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आलेला आहे। मुलांना वाचवताना पोलिसांनी रोहित आर्यावर गोळीबार केला होता। डाव्या छातीमध्ये त्याच्या गोळी लागलेली होती। रोहित आर्याचा पोलिसांनी एन्काउंटर केलाय। 17 मुलांना आरे स्टुडिओमध्ये त्यांना डांबून ठेवलं होतं।